नमस्कार. तलाठी पदभरती अर्थात ग्राम महसूल अधिकारी या पदासाठीची भरती प्रक्रिया जी आहे पुढची 2026 राबवण्यासाठीची एक महत्त्वाची अशी अपडेट परिपत्रक अहिल्यानगर जिल्ह्याअंतर्गत जाहीर करण्यात आलं आहे. आता ह्या अर्थातच हे परिपत्रक 2023 साठीच्या भरतीबाबत असलं तरी 2026मध्ये जी तलाठी पद भरती राबवली जाणार आहे त्या संदर्भात सुद्धा हे महत्त्वाचं आहे. संपूर्ण परिपत्रक जे आहे अहिल्यानगर जिल्हा ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्या अंतर्गत जाहीर करण्यात आलं आहे. तर नक्की परिपत्रक काय आहे आणि तलाठी पद भरतीबाबत नक्की त्याचा कसा संबंध आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने ग्राम महसूल अधिकारी पूर्वीचं तटची पद जे आहे तलाठी नाव होतं, पद गटक संवर्गासाठीचं त्याचं नामकरण आता ग्राम महसूल अधिकारी केलेलं आहे. तर या भरती प्रक्रियेसाठी अद्ययावत माहिती प्रसिद्ध केली आहे. हे परिपत्रक जाहीर झालं आहे. परिपत्रक मी टेलिग्राम चॅनलला शेअर केलं आहे, तुम्ही चेक करू शकता. संपूर्ण माहिती ही जाणून घेऊयात. ही नोटीस अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने 23 फेब्रुवारी 2026 रोजी जारी केली असून 2023च्या भरती संदर्भात आहे. यामध्ये TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत घेतलेल्या परीक्षेनंतरनं प्रकाशित झालेल्या निवड यादी आणि प्रतीक्षा यादीची वैधतेची जी मुदत आहे ही वाढवून रिक्त पद जे आहेत पोस्ट आहेत या भरण्याची कारवाई सुरू केली आहे. तर चांगली बातमी आहे. अद्यापही जी पदे आहेत, गेल्या वेळीची जी पद भरती झाली होती यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमधून उमेदवारांची रिक्त राहिलेली जी पदे आहेत ही भरली जात आहेत. 2026च्या भरतीसाठी सुद्धा हे खूपच महत्त्वाचं हे परिपत्रक आहे. तर हे पद ग्राम महसूल विभागातील रिक्त जागांसाठी आहे. शासनाने यासाठी विशेष परवानगी देऊन गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवड आणि प्रतीक्षा सूची तयार करण्यास मंजुरी दिली आहे. आता जेणेकरून नवीन भरतीशिवाय रिक्त पदे ही भरता येणार आहेत अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 26 जून 2023ला ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती, सगळ्यांना माहिती आहे गेल्या वर्षीची. तर 2024मध्ये ही परीक्षा 7 मेला यामध्ये गुणवत्ता यादी अतिरिक्त निवड आणि प्रतीक्षा सूची ही जाहीर झाली होती. त्याच्यानंतर 2 जानेवारी 2025ला 2 वर्षाच्या कालमर्यादेत वाढ करण्यात आली होती आणि शेवटची तारीख ही 13 फेब्रुवारी 2026पर्यंत रिक्त पदं भरण्याचं निर्देश देण्यात आले होते. आणि त्याअंतर्गत 23 फेब्रुवारीचं हे परिपत्रक नोटीस अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत अतिरिक्त प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठीच्या सूचना हे जाहीर करण्यात आली आहेत. आणि 27 फेब्रुवारीची जी अपडेट आहे, उमेदवारांना DB कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्र आणि साक्षांकित प्रतीसह हजर राहण्याचा आदेश हे देण्यात आले आहे. तर अशा पद्धतीची ही टाईमलाईन आहे. यानुसार पाहू शकता सुरुवातीला जाहिरात निघाली, परीक्षा सगळ्यांना माहिती आहे, सगळी प्रक्रिया निकाल आणि यादी प्रसिद्ध झाली त्याला खूप दिवस झालेले आहेत, वर्ष झाली आहेत. नंतरनं शासन निर्णय आला होता, त्यानुसार 13 फेब्रुवारी 2026पर्यंत या यादीची जी वैधता आहे म्हणजे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही वाढवण्यात आली होती. आणि त्यानुसार रिक्त पदं भरण्यासाठी निवड यादी आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येत आहे, जेणेकरून रिक्त राहिलेली पदे ही वेटिंग लिस्टमधून उमेदवारांमधून भरता येतील अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे. आता ज्या यादी मी टेलिग्राम चॅनलला शेअर केले अहिल्यानगर जिल्ह्यासाठीची, या यादीमधून जे उमेदवार त्यांची निवड झाले त्यांना पुन्हा एकदा DBसाठी 27 फेब्रुवारीपर्यंत हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं, 27 फेब्रुवारीपर्यंत. आणि त्याच्यानंतरनं त्यांची जे उमेदवार हजर राहतील त्या उमेदवारांची पुन्हा त्यांची जी यामध्ये सिलेक्शन आहे, निवड त्यांची जी पूर्ण प्रक्रिया आहे ही केली जाईल. तर यानुसार पाहिलं आपण टाईमलाईन सगळ्यांना माहिती आहे. वाढ झाली होती 13 फेब्रुवारी, 2 जानेवारीला हे परिपत्रक जाहीर झालं होतं आणि 13 फेब्रुवारीपर्यंत ही वाढवण्यात आली होती. आता ही गोष्ट पुढच्या भरतीबाबतची सगळ्यात महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर पाहिलं तर पाहू शकता DBसाठी 27 फेब्रुवारी तारीख देण्यात आली होती. DB झाली असेल, कोणाचं राहणार होतं तर अतिरिक्त प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवार ज्यात श्रेणी आहेत, विविध कॅटेगरी आहेत, एकूण 6 पानांची PDF नोटीसमध्ये आली होती,
त्याच्यामध्ये जी नावं आहेत त्यांना जायचं होतं. मूळ कागदपत्र होते साक्षांकित प्रती, प्रमाणपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे 27 फेब्रुवारीला हजर राहायचं होतं. महत्त्वाचं म्हणजे DVला बोलवले म्हणजे निवड झाली असं समजायचं नव्हतं. त्यांची पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतरच सिलेक्शन होणार होतं. आणि 2023च्या भरतीची वेटिंग उमेदवारांना 2026 पर्यंतची संधी मिळत आहे. कारण दरवेळी नवीन भरती होत नाही आणि रिक्त जागा पूर्वीच्या यादीतून भरल्या जातात. मात्र आता पाहू शकता शेवटची तारीख ही 13 फेब्रुवारी 2026 होती. यानुसार रिक्त जागांसाठीची भरती आता जी पदे आहेत ही भरली जातील वेटिंगमधूनच. मात्र 13 फेब्रुवारी म्हणजे हा महिना जो आहे संपलेला आहे. 13 फेब्रुवारी शेवटची तारीख होती. याचा अर्थ निवड यादी आणि प्रतीक्षा यादीची कालमर्यादा आता संपली आहे. याचा अर्थ लवकरच नवीन पदभरती जी आहे तलाठी पदासाठीची राबवली जाईल. तर याबाबत सुद्धा सद्यस्थिती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांसाठी सगळ्या जिल्ह्यांसाठीची ही जाणून घेऊयात. तर 2023च्या अपडेटनुसार नवीन जाहिरातीबाबत शासन स्तरावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही आहे. परीक्षा घेणारी संस्था TCS किंवा IBPS निवडलेली नाही आहे. MPSCचा निर्णयही अद्याप बाकी आहे आणि अलीकडील जाहिराती ह्या TCS IBPS मार्फत घेतल्या जात आहेत. त्यामुळे नवीन भरतीसुद्धा TCS किंवा IBPS जास्तीत जास्त शक्य होऊन TCSकडे जाण्याची शक्यता आहे. तर तुम्ही तयारी करत असाल तर तयारी करणाऱ्यांसाठी अद्यापही जाहिरात यायला खूप वेळ लागू शकतो. 3 ते 4 महिने कदाचित जाऊ शकतात, 2 ते 3 महिनेसुद्धा जाऊ शकतात. तर TCSने 2023च्या परीक्षा घेतल्या होत्या, त्यामुळे अभ्यासक्रम आणि पॅटर्न TCSनुसार सेम राहू शकतो. MPSCकडे जाण्याची शक्यता सध्या कमी दिसते. मात्र त्याबाबत सुद्धा परिपत्रक अपडेट जारी होईल. आता हे जे अहिल्यानगर जिल्ह्यासाठीचं परिपत्रक गेल्या महिन्याचं होतं, सांगण्याचा मुद्दा असाच होता की गेल्या महिन्याचं जरी हे परिपत्रक असलं त्यानुसार पाहू शकता 13 फेब्रुवारी ही शेवटची तारीख होती आणि तेवढ्या दिवसांमध्ये जी उमेदवारांची निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या या जाहीर झाल्या होत्या त्यानुसार त्या उमेदवारांना निवडीसाठी संधी देण्यात आली होती. याचा अर्थ असा होतो यानंतरनं निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या यांची मुदत संपूर्ण असून नवीन पदभरतीसाठीचा मार्ग हा मोकळा झाला आहे. याचाच अर्थ लवकरच तलाठी पदभरतीसाठीची जाहिरात हे निघू शकते. मात्र शासनाकडून अद्यापही त्याबाबतची कारवाई केली नाही आहे. लवकरच अशी अपेक्षा आहे की शासन निर्णय त्याचबरोबर पुढचे जे पदं आहेत रिक्त पदांसाठीचा आकृतीबंध हा मान्य होऊन लवकरच तलाठी ग्राममहसूल अधिकारी पदासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीचा निर्णय घेतला जाईल आणि जाहिरात 1 ते 2 महिन्यामध्ये जाहीर होईल. या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.